मंडळी, तुमच्या घरातील तुमची बहीण, मुलगी, मावशी, आत्या किंवा तुमची एखादी मैत्रीण Instagram आणि Facebookवर जास्तच ॲक्टिव्ह आहेत का? त्या अनोळखी लोकांच्या मेसेजला रिप्लाय देतात का? जर हो, तर हा व्हिडिओ आज तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी एक अशा महाठगाला बेड्या ठोकल्या आहेत, ज्यांनी एक, दोन नव्हे तर चक्क 140 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोचा गंडा घातलाय. सोशल मीडियावरील हे फेक प्रेम आपल्या घरातील महिलांना किती महागात पडू शकतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे. या भामट्याचं नाव आहे आदर्श म्हात्रे. याने ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली आणि कल्याणमधील तरुणींची सोशल मीडियावरून आधी ओळख वाढवली. गोड गोड गप्पा मारून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर माझा बिझनेस वाढवायचा आहे असं सांगून किंवा महागड्या गिफ्टची मागणी करून तरुणींकडून दागिने आणि पैसे उकळले. मानपाडा पोलिसात सध्या 11 तरुणींनी तब्बल 25 लाखाची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. पण एकूण आकडा 140 तरुणींचा आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणींनी पोलीस स्टेशन गाठलं. हा पठ्ठ्या आधीच नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात होता, पण तो कोर्टात येताच मानपाडा पोलिसांनी त्याला तत्काळ आपल्या ताब्यात घेतलं. आता पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. मंडळी, सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे. मग तुम्ही तरुण असा वा तरुणी, महिला असा वा पुरुष, सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक चेहरा, प्रत्येक प्रोफाईल खरा असतो असं नाही. इथे प्रेमाच्या आणि मैत्रीच्या नावाखाली केवळ तुमची फसवणूक करण्यासाठी अनेक डिजिटल चोर टपून बसले आहेत. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर अंधळा विश्वास ठेवू नका. मित्र-मैत्रिणींना अशा फ्रॉडपासून वाचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ठाण्यातील अशाच कडक अपडेटसाठी सबस्क्राईब करा. सलाम ठाणे.